हल्ली पावसाळ्याचे दिवस असल्याने भटकी कुत्री दिवसभर भटकंतीनंतर निवाऱ्यासाठी रात्रीच्या वेळी सोयीच्या आणि कोरड्या जागेचा शोध घेतात। अशा परिस्थितीत तहसील परिसरातील भटक्या कुत्र्यांनी आपला रात्रीचा मुक्काम थेट तहसील कार्यालयात हलविला आहे। रात्रीच्या वेळी येथील तहसील कार्यालयाचे मुख्य फाटक सताळ उघडेच असते। त्यातही रात्रीला चौकीदार नसल्याने परिसरातील 8 ते 10 कुत्र्यांना याचे फावले असल्याने ते रोज रात्री आपली ड्युटी चौकीदार म्हणून प्रामाणिकपणे बजावतात की काय असाही प्रश्न समोर येतो आहे। शहरात मोकाट जनावरे व भटकी कुत्री यांचा वावर सातत्याने वाढत चाललेला आहे, परंतु नगर परिषद प्रशासन ढेपाळल्याने मोकाट जनावरे कुत्री रस्त्यावर आढळून येतात। परंतु या भटक्या कुत्र्यांनी आता कहरच केला आहे। रात्रीच्या वेळी तहसील कार्यालय परिसरात प्रवेश करून नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या लाकडी बाकावर निद्रिस्त होतात। दिवसभर फिरून सडलेले मांस खाऊन गटार पाणी पिऊन मातीने माखलेली 8-10 कुत्री या बाकावर विसावल्यामुळे संपूर्ण आकडे मातीने भरून जातात। त्याचबरोबर मातीने पावसाने भिजलेली कुत्री रात्रभर तिथे बसत असल्याने कामानिमित्त येणाऱ्या व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निश्चितच निर्माण होतो आहे। रात्रीच्या वेळी परिसरातील भटकी कुत्री चौकीदाराची भूमिका बजावताना रोज दिसून येतात, यात शंका नाही। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।